राज्यातलं एक भीषण वास्तव आम्ही आता तुमच्या समोर मांडणार आहोत। गुटखा, ज्या गुटख्यामध्ये कॅन्सर होतो, अनेक आजार खरं तर होतात, त्या गुटख्याला महाराष्ट्रात 2007 पासून थेट बंदी आहे। तो गुटखा आजही महाराष्ट्रातल्या पान टपऱ्यांवर मिळतोय। हे भीषण वास्तव लोकशाही न्यूजने समोर आणलेलं आहे। हा नेमका गुटखा तिथपर्यंत पोहोचतो कसा, याबाबत आता सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। पण या राज्यातील गुटखा बंदीचं वास्तव हे लोकशाही न्यूज उघड करते। चलाकपणे हे सर्रास सगळं सुरू आहे। गुटखा विक्री, राज्य सरकार गुटखा विक्रीबाबत का अनभिज्ञ आहे की राज्य सरकार पूर्णपणे याकडे डोळे झाक करते, असे अनेक प्रश्न खरं तर समोर येतात। खरं तर गुटखा आरोग्यासाठी सर्वात घातकारक आहे। कॅन्सर सारखे धोके या गुटख्यामुळे निर्माण होतात। यापूर्वी आपण बघितलं अनेक जणांना या गुटख्यामुळे तोंडाचे कॅन्सर झालेले आहेत, अनेकांनी आपला जीव गमावलेला आहे, आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, कुटुंब यामुळे उद्ध्वस्त झाले। ज्या गुटख्यावर महाराष्ट्रात बंदी आहे तोच गुटखा आता सर्रास आजही राज्यात तितक्याच बिनधक्कतपणे विकला जातोय आणि आजही सरकार, प्रशासन, पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं भीषण वास्तव समोर आलेलं आहे। ही गुटखा बंदी नेमकी कशी होणार आहे, लोकशाही वारंवार प्रश्न विचारते। लोकशाहीने सगळं वास्तव उघड केलेलं आहे गुटखा बंदीचं। राज्य सरकार यावर कारवाई करणार का, असे अनेक सवाल आता त्यामुळे उपस्थित होत आहेत। राज्यात गुटखा बंदी आहे असं सरकारला वाटतंय, मात्र वास्तव वेगळंच आहे। आजही बहुतांश पान टपऱ्यांवर अगदी सर्रास ही गुटख्याची विक्री केली जाते, परंतु हे काम अत्यंत चलाखीने सध्या केलं जात आहे। लोकशाहीच्या टीमनं ठिकठिकाणी जाऊन याची खातरजमा केल्यानंतर हे दाहक वास्तव समोर आलंय। बघूया त्याबाबतचा एक स्फोटक रिपोर्ट। खरंच महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे। आजही पान टपऱ्यांमध्ये होते गुटख्याची सर्रास विक्री। दोन पुढे एकत्र बनवून करतात गुटखा। सरकारला हे ठाऊक नाही की गुटखा बंदी हे सरकारचं ढोंग। महाराष्ट्र सरकारच्या गुटखा बंदीच्या आदेशाची लक्तर राज्यातील जवळपास सर्वच पान टपऱ्यांवर टांगलेली दिसतील आणि म्हणे महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे। सरकारनं कधी पाहणी केली आहे का? राज्यातील बहुतांश पान टपऱ्यावर अनेकदा सर्रास तर काही वेळेला छुप्या पद्धतीनं गुटख्याची विक्री केली जाते। हे सरकारी बाबूंना ठाऊक नाही का? लोकशाहीनं राज्यातील अनेक शहरं तसंच गावांमध्ये पाहणी केली आणि दाहक वास्तव समोर आलं। पंढरपूरमध्ये बसस्थानक, गजानन मठ, नवी पेठ, भोसले चौक, संतपेठ या ठिकाणी उघडपणे गुटखा विकला जातो। शेजारील कर्नाटकमधून गुटखा आणून इथे विक्री केली जाते। इकडे साताऱ्यातही खुलेआम गुटखा विक्री होते। सातारा बसस्थानक परिसर, अजंठा चौक, गोडोली पोलीस चौकीच्या मागे मटका आणि गुटखा विक्री होते। रत्नागिरी जिल्ह्यातही छुप्या पद्धतीनं गुटख्याची विक्री होते। राज्यात गुटखा बंदी असल्यामुळे परराज्यातून गुटखा आणला जातो आणि अनेक ठिकाणी तो चढ्या दरानं विकता येतो। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी सरकारच्या काळात 2012 मध्ये राज्यात गुटखा बंदी करण्यात आली। थेट कॅन्सरला आमंत्रण देणाऱ्या गुटख्यावर बंदी घातल्यानं राज्यातील माता भगिनींनी सुटकेचा निश्वास टाकला। पण हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण छुप्या पद्धतीनं राज्यात गुटखा विक्री सुरूच आहे। महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यावर 5 फेब्रुवारी 2020 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुटखा बंदीसाठी कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले। गुटखा विक्रेत्यांवर याचा तसूभरही परिणाम झालेला दिसत नाही, कारण आजही राज्यात गुटखा विक्री सुरूच आहे। साताऱ्याहून प्रशांत जगताप, चिपळूणहून निसार शेखसह पंढरपूरहून अभिराज जुबाळे, लोकशाही न्यूज। आणि हे फक्त शहरांमध्येच नाही तर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सर्रास या गुटख्याची विक्री होते। का प्रशासन याकडे डोळे झाक करतं? ही गुटखा का थांबवला जात नाही? हा अनेक सवाल आता लोकशाही न्यूज विचारत आहे, कारण आपण बघतो या गुटख्यामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत, आयुष्य उद्ध्वस्त झालेत, कॅन्सर सारखा दुर्धर आजाराचा सामना करावा लागतोय, धड जगणं येत नाही, धड मरता येत नाही, अशी स्थिती गुटख्यामुळे होते। आणि थेट या गुटख्यावर जर प्रशासनाने बंदी घातली तर हा गुटखा का मिळतो, कुठून येतो, कसा विकला जातोय, पान टपऱ्यांवर कसा विकला जातो आणि चोरून कसा विकला जातो, असे अनेक वास्तव खरं तर लोकशाही न्यूज समोर आणताय। साताऱ्यात प्रशांत जगताप आपल्या बरोबर आहेत, थेट जाऊया। प्रशांत, साताऱ्यामध्ये गुटखाच नाही तर ड्रग्सची सुद्धा सर्रास अगदी हातोहात मिळत असल्याचे अनेक उदाहरणे यापूर्वी सुद्धा समोर आलेले आहे। का या मागे फक्त आपण बघतोय पान टापरी धारकच नाही तर तिथलं जे प्रशासन आहे, पोलीस डोळे झाक करते असं सुद्धा वास्तव समोर आलेलं आहे। काय नेमकं तुम्हाला या सगळ्यामध्ये उघडकीला आलेलं आहे? कशा प्रकारे गुटखा विक्री सर्रास सुरू आहे?
नक्कीच मनोश्री, खरं तर कॅन्सरला निमंत्रण देणारे गुटखा जो आहे तो साताऱ्यातील पान टपऱ्यांमध्ये सर्रास विक्री केलेला पाहायला मिळत आहे. कर्नाटक राज्यातून जो गुटखा येतो तो साताऱ्यामध्ये जवळजवळ महिन्याला 50 लाखाच्या आसपास गुटखा जो आहे तो साताऱ्यामध्ये येतो. हा गुटखा जो आहे तो सकाळच्या दरम्यान साताऱ्यामध्ये येतो. व्यसनमुक्ती केंद्राचे, आनंदवनाचे व्यसनमुक्ती केंद्राचे अजय दुधाणे सर आपल्या बरोबर आहे. दुधाणे सर, आपण बघतोय खरंच भीषण आहे. गुटखासारखा आपण यापूर्वी सुद्धा अगदी आपण एका, तसंही म्हटलं गेलं तर आपण एका मंत्र्याला सुद्धा या गुटख्यामुळे गमावलेला आहे. असं असताना गुटखा बंदी असताना सुद्धा सर्रास गुटखा विकतो. या गुटख्याचे दुष्परिणाम किती भयंकर आहेत, काय नेमकं सांगाल? निश्चितपणे एक तर सर्वप्रथम आपलं चॅनलचं अभिनंदन की आपण या प्रकारची मोहीम सुरू केलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारने गुटखा बंदी करून लागू केली असली तरी अद्यापही गुटखा विक्री खुल्या प्रमाणावर म्हणजे खुल्या पद्धतीने विक्री चालू आहे आणि ते नियंत्रणात सरकारला आणता आलेलं नाहीये. याच्यावर आवाज उठवणं फार गरजेचं होतं. आज पुण्यामध्ये किंवा पुण्यामध्ये येणारा सर्व बाहेरचा माल हा इतर परराज्यातनं येतो आणि याचे दुष्परिणाम म्हणजे आता लॉकडाऊन मध्ये तंबाखूच्या किमती काही गगनाला भिडल्या होत्या लॉकडाऊन जेव्हा सुरू होता आणि याचा आरोग्यावर इतका विपरीत परिणाम होतो. कारण ह्याच्यातलं जे निकोटीन किंवा जे ऍसिडिक पदार्थ आहेत त्या पदार्थांमुळे त्यांना ती सवय लागते आणि याच्यातनं बऱ्याच केसेस म्हणजे याच्यातनं त्यांच्या नुसतं शरीरावर तर परिणाम होतोच होतो पण त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्यांची एक प्रकारची डिपेंडन्सी यायला लागते आणि ही डिपेंडन्सी कमी करण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलली पाहिजेत आणि त्यात आपण हे पाऊल उचलले ते अतिशय चांगलं आहे. आणि याच्यामध्ये काय होते, गुटखा माफियांचं जाळं सध्या वाढत चाललेलं आहे आणि या गुटखा माफियांचं वाढत चाललेली परिस्थिती ही परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे आणि यावर प्रशासनाने ठोस कारवाई केली पाहिजे. निश्चित प्रशासनानं कारवाई केली पाहिजे. पण दुधाणे सर, असं सुद्धा आता तुम्ही उत्तम बोललात की लॉकडाऊन मध्ये लोकांना एकीकडे अन्न मिळत नव्हतं पण सर्रास अशा प्रकारे गुटखा विक्री होत होते. व्यसनमुक्ती केंद्र चालवतं, एकीकडे दारू वगैरे सारख्या नशा सोडवणारे तुमच्याकडे येत असतील पण आजही तुमच्याकडे गुटखापासून सोडवणूक करण्यासाठी लोक येतात का? हो, गुटखापासून सोडवणूक करण्यासाठी रोजच्या आमच्याकडे जरी इन्फॉर्मेशन जरी म्हटलं तरी किमान एक 5 ते 6 इन्फॉर्मेशन गुटख्यासाठी असतातच. किंवा दुसरं असं आहे की जी व्यसनी लोक ऍडमिट होतात त्यांच्यामध्ये जे दारू किंवा चरस गांजाचं प्रमाण असतं त्या तुलनेनेच त्यांच्यामध्ये गुटख्याचं ऍडिक्शन असतं. त्यांची दारू किंवा चरस गांजा आहे ना हा थांबवला जाऊ शकतो केमिकलने पण त्याच्यापेक्षाही भयानक त्यांचे विड्रॉल जे असतात त्याचा जो आपण म्हणतो ना की याला त्रास होतो, त्याला शरीराला जो त्रास होतो हा त्रास कमी करण्यासाठी ते औषधं आज बाजारात उपलब्ध नाहीयेत की क्रेविंग कमी करण्यासाठी. आणि गुटख्याचं जे क्रेविंग आहे ते अतिशय घातक आणि तो त्याच्यातनं वर्तनात्मक समस्या मग तो चिडचिड करतो. काही करा पण मला दोन सुपारी जे हे द्या किंवा गुटख्याच्या 2 पुडी 1 पुडी अर्धी पुडी द्या इतकी तळमळ जाणवते. म्हणजे इतर केमिकल पेक्षाही घातक दारू, चरस, गांजा, अफू, ब्राऊन शुगर याच्या इतकाच घातक गुटखा पदार्थ आहे. निश्चित. डॉक्टर दुधाणे, आमच्याशी बोलल्याबद्दल खरंच धन्यवाद. आत्ताच डॉक्टरांच्या तोंडूनच आपण थेट ऐकलंय किती घातक आहे गुटख्याचा हा आजार, गुटख्याचा हा विळखा जर तुम्हाला बसला तर कशा प्रकारे तुम्ही नुसते मानसिक रुग्ण होत नाहीत, एकीकडे शारीरिक बाधा तर होतेच पण एक प्रकारे तुम्ही मानसिक डिपेंडन्सी सुद्धा येते. इतकं भयंकर असताना आणि अगदी महाराष्ट्र राज्यात या गुटख्याला बंदी असताना सुद्धा हा गुटखा नेमका सर्रास येतो कसा, कोण प्रशासन याकडे डोळे झाकतं, कोण ते भ्रष्ट अधिकारी आहेत की या सगळ्याला पाठीशी घालतं आणि आपण बघतो अक्षरशः पिढीच्या पिढी या गुटख्यामुळे आता उद्ध्वस्त करता याचा शोध लावल्याशिवाय राहणार नाही. लोकशाही न्यूज अशाच प्रकारे या सामाजिक बांधिलकी कायम जपत राहणार. आपण बघतोय गुटखा विक्रेते होलसेलर सध्या बनल्याचं दिसून येत आहे. खेड्यापाड्यात गुटखा पुरवण्याचं काम सध्या सुरू आहे. एकीकडे महाराष्ट्र सरकारनं गुटखा विक्रीवर बंदी आणली आहे मात्र ही बंदी कागदावरच असल्याचं दिसतंय. जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे सर्रास गुटख्याची आजही विक्री होते. हे वास्तव लोकशाही न्यूज तुम्हाला दाखवत आहे. अगदी पोलीस आणि अन्न प्रशासन विभागाच्या आशीर्वादाने सुद्धा या परिसरामध्ये सर्रासपणे गुटखा विक्री होत असल्याचं सुद्धा अनेक ठिकाणी दबक्या आवाजात बोललं जात आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना खरं तर शोधून काढल्याशिवाय लोकशाही न्यूज राहणार नाही आणि गुटखा विक्री खरं तर थांबवणं आता ही काळाचीच आता गरज निर्माण झाली आहे. एकीकडे फक्त बंदी आणून उपयोग नाही तर त्याच्यावर ठोस कारवाई सुद्धा झाली पाहिजे. पुन्हा एकदा प्रशांत जगताप यांच्याकडे जाऊया. प्रशांत, काय नेमकं कारण आहे अशा प्रकारे सर्रास विक्री होते? निश्चितच तिथलं प्रशासनाला माहिती नसणारे असं होणारच नाही कारण आपण बघतो अगदी पान टपऱ्यावर अशा प्रकारे गुटख्याची विक्री होताना दिसते. का प्रशासन डोळेझाक करताय? कोणते ते भ्रष्ट अधिकारी आहेत की याकडे दुर्लक्ष करतायत?
नक्कीच मनश्री अन्न प्रशासन असेल किंवा सातारा पोलीस असेल सर्रास डोळेझाक करताना दिसत आहे। कर्नाटक राज्यातून हा जो गुटखा आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये 50 लाखाच्या आसपास गुटखा येतो। हा गुटखा जो आहे तो सकाळच्या दरम्यान साताऱ्यामध्ये येतो आणि जे पानटपरी विक्री करणारे ज्या व्यावसायिक आहेत त्यांना तो पुरवला जातो। साताऱ्यामधील भीषण वास्तव्य असं समोर आलं आहे की आपण स्टिंग ऑपरेशन मध्यंतरी केलं होतं। ह्या स्टिंग ऑपरेशनच्या दरम्यान सर्रास गुटखा विक्री जी आहे ती केली जात आहे। हा गुटखा विक्री करणाऱ्यांच्या व्यावसायिकांच्या मनामध्ये भीती किंवा एखादी लवलेस असं काही दिसत नाहीये। गुटखा विक्री जी केली जाते ती साधारण 15 रुपयाला जो आहे तो गुटखा विक्री केला जातो, मात्र त्याच्यावरती जो छापील किंमत आहे ती 8 रुपये आहे। धक्कादायक बाब म्हणजे साताऱ्यातील आजी माजी नगरसेवक जे आहेत ते गुटखा विक्री मोठ्या प्रमाणामध्ये करतात। साताऱ्यातील सदर बाजार असेल किंवा रविवारपेठ असेल किंवा राजवाडा परिसर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे जे नगरसेवक आहेत ते साताऱ्यामध्ये गुटखा पुरवल्याचं काम करतात। त्यामुळे कॉलेज परिसरातील ज्या पानटपऱ्या आहेत त्या पानटपऱ्यांच्या वरती देखील गुटखा विक्री जी आहे ती केली जाते। यामुळे विद्यार्थी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाच्या आहारी गेलेल्याचे एक चित्र पाहायला मिळत आहे। साताऱ्यातील आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नक्की तुम्ही काय सांगाल। साताऱ्यामध्ये सर्रास गुटखा विक्री केली जाते, नगरसेवक आहेत साताऱ्यातील, त्यांचा याच्या पाठीमागे मोठा हात आहे। सातारा जिल्ह्यामध्ये परराज्यातून येऊन गुटखा मोठ्या प्रमाणात येतो आणि सकाळी पहाटेच्या सुमारास हा वितरित केला जातो। तर काही ठिकाणी त्यांचे असे गोडवान केलेले आहेत की तिथं त्या गुटखा सप्लाय केला जातो। मुळात हा गुटखा आरोग्याला इतका विषारी असून ही तरुण पिढी या व्यसनाधीस होत चाललेली आहे। कॉलेज म्हणा, शाळा म्हणा, आता आजकाल तर 8वी 9वीतला विद्यार्थी असो किंवा 11 12वीतला विद्यार्थी असो, हे सर्रास गुटखा खाल्लेला जातो आणि ह्याला सहज पद्धतीनं तो मिळाला जातोय। दिवसाढवळ्या ह्या गुटख्याचं वाटप होत चाललेलं आहे। तरी शासनाने याच्यावरती कठोर कारवाई करावी, अन्यथा ही तरुण पिढी व्यसनाच्या दिशेनं वळत चाललेली आणि याच्यावर आरोग्याचा मोठा परिणाम कॅन्सरसारख्या अशा मोठे आजार असे होत चाललेले आहेत। तरी या सातारा जिल्ह्याच्या या ठिकाणी विविध ठिकाणी हा गुटखा जो सऱ्याम वाटला जातो किंवा टपऱ्यामध्ये किंवा दुकानामध्ये दिला जातो, याला वरदहस्त कुठल्या तरी राजकीय नेत्याचा आहे का कुणाचा आहे हे असं वाटू लागलेलं आहे। मला एक सांगा की कर्नाटक राज्यातील जे उपमुख्यमंत्र्यांचं जे स्टेटमेंट आहे ते आपल्या महाराष्ट्रातील लोकांना चालत नाही किंवा नेत्यांना चालत नाही, मात्र कर्नाटकचा गुटखा हा कसा काय चालतो? तुम्ही अगदी बरोबर बोलला, कारण जो गुटखा म्हणजे याच्यात काहीतरी मोठे आर्थिक उलाढाल होत असेल त्यामुळेच ह्या गोष्टी पुढं काळे बहिरं करूनच ह्या गोष्टी केलेल्या जात असाव्यात असं आमचं म्हणणं आहे। पोलीस प्रशासन देखील लक्ष देत नाही, जाणून बुजून त्यांचे हप्ते वगैरे सुरू आहेत का किंवा अन्य जे प्रशासन आहे त्यांचं देखील दुर्लक्ष केलं जातं, यावरती तुमचं काय म्हणणं आहे? नाही, या गोष्टीवरती ही मोठी खेदजनक चिंताजनक गोष्ट आहे। या गोष्टीला आळा बसला पाहिजे आणि प्रशासनाने ह्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि समाजाच्यासाठी हा योग्य तो निर्णय घेऊन ह्या त्वरित गुटखाबंदीचा कायदा लागला होता, ह्या त्वरित गुटखाबंदी ही झाली पाहिजे आणि कडक कारवाई या ठेकेदारांवरती, ह्या जे उद्योजक पांढरी कपडे घालून फिरत आहेत ते ह्यांना त्यांचं काळं भैरं बाहेर निघालं पाहिजे आणि यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत। धक्कादायक एक सांगा की साताऱ्यातील नगरसेवक आजी माजी नगरसेवकाचा मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा विक्री करतायत। हा काय झालंय, मोठ्या प्रमाणात जे माजी नगरसेवक किंवा हे सगळे यांचे छोटे मोठे दुकानं आहेत, टपऱ्या आहेत, ते व्यवसायाचा जोडधंदा आहे, तर या ठिकाणी खुलेआम त्यांनी आपल्या ह्याचा राजकीय क्षेत्राचा उपयोग करून हा सगळा प्रकार चालू आहे। नक्कीच साताऱ्यामध्ये देखील एक वास्तव समोर आलेलं आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा विक्री केली जाते आहे, असंच सातारकरांचं म्हणणं आहे की याच्यावरती प्रतिबंध घालावा आणि जो कायदा विक्री केली तर मला वाटतं फक्त साताऱ्यातच नाही की हेच चित्र आपल्याला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सुद्धा, अगदी तळागाळामध्ये सुद्धा, अगदी शहरांमध्ये सुद्धा हे चित्र दिसतंय। एकीकडे बंदी असूनही सरकार का सर्रास डोळे जाग करते हा अनेक सवाल आता उपस्थित होणार आहेत। निसार शेख चिपळूणला आपल्या बरोबर आहेत, निसार यांच्याकडे जा। निसार, काय नेमकं चिपळूण मधलं वास्तव आहे, का अशा प्रकारे सर्रास गुटखा विक्री होते बंदी असूनही? एकंदरीत पाहिलं तर कोकणामध्ये जो गुटखा आहे तो सर्रास पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो आणि ह्या ठिकाणी कुंभारली घाट आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो, तरीसुद्धा गुटखा जो आहे तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात, त्याविषयी आपण लोकशाही चॅनलच्या माध्यमातून आपण जेव्हा स्टिंग ऑपरेशन केलं तेव्हा ते छोटे छोटे दुकानदार आहेत त्यांना कोणत्या प्रकारचं भय नाही, ते डायरेक्ट सांगतात की ब्लॅकनी या ठिकाणी गुटखा येतो त्यामुळे आम्ही किमती वाटतो। म्हणजे छोटा गुटखा जर 15 रुपयाचा असेल तर तो 25 रुपयाला दिला जातो आणि त्या गुटख्याची किंमत पाहिली तर आपण 8 रुपये। म्हणजे एकंदरीत लोकांमध्ये, दुकानदारामध्ये आता भय राहिलंच नाही, तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सगळे भ्रष्ट अधिकारी सुद्धा आहेत, यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं।
निश्चित या सगळ्यांची चौकशी होणं गरजेचंच आहे, याची पाळेमुळं खोदून काढणं गरजेचं आहे आणि लोकशाही न्यूज कायमच आपली सामाजिक बांधिलकी जपत राहणार आहे. कारण जो गुटखा आहे जो सर्रास बंद केलेला आहे, ज्या गुटख्यामुळे आपण बघतोय फक्त शारीरिक व्याधीच नाही तर आपण बघतोय मानसिक सुद्धा आरोग्य त्यामुळे धोक्यात येत आहे. त्या गुटख्यावर बंदी असतानाही सर्रासपणे कशा प्रकारे गुटखा विकला जातोय असे अनेक सवाल त्यामुळे आता उपस्थित होत आहेत. आणि आज गुटखा विरोधात आपण बघतोय लोकशाही न्यूज सुद्धा एक मोहीम राबवत आहे. गुटखा विक्री दिसल्यास तुम्ही थेट फोटो काढू शकता आणि गृहमंत्र्यांना हे फोटो तुम्ही ट्विट करा. आपल्या नातेवाईक मित्रांना कर्करोगापासून दूर ठेवा आणि लोकशाहीच्या मोहिमेला साथ द्या. आपण बघतोय आपल्या नातेवाईक मित्रांना सुद्धा कर्करोगापासून दूर ठेवा. अतिशय घातक असं हे व्यसन आहे आणि जिथे जिथे तुम्हाला गुटखा अशा प्रकारे विकला जाताना दिसत असेल तिथे तिथे तुम्ही थेट फोटो काढा आणि आपल्या मुख्यमंत्र्यांना तसंच गृहमंत्र्यांना ट्विट करा असं आवाहन लोकशाहीच्या माध्यमातून करण्यात येते आणि लोकशाहीच्या मोहिमेला तुम्ही साथ द्या. ही मोहीम आम्ही अशीच राबवणार आहोत जोपर्यंत गुटख्यावर कायमची बंदी येत नाही तोपर्यंत. जोपर्यंत हे भ्रष्ट अशा प्रकारे भ्रष्ट अधिकारी आहेत सर्रास गुटखा विक्रीला साथ देत आहेत कोणावरच कारवाई होत नाही तोपर्यंत ही मोहीम आम्ही अशीच सुरू ठेवणार आहोत.